इराण युद्धामुळे किरणोत्सर्गाचा मोठा धोका वाढलाय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता जगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी याबाबत इशारा दिलाय। सध्या जरी गळतीचं कुठलंही प्रकरण समोर आलेलं नसलं तरी युद्ध चालू राहिलं तर ही शक्यता नाकारता येत नाही। हा इशारा देतानाच त्यांनी या किरणोत्सर्गाचे नक्की कुठे आणि काय परिणाम होऊ शकतात हे देखील सांगितलंय। बुशहर सारखे इराणच्या समुद्रालगत असणाऱ्या भागात जर किरणोत्सर्ग झालाच तर जवळपास 8 देशांना त्याचा फटका बसेल। किरणोत्सर्ग झाला आणि त्यानं समुद्राचं पाणी दूषित केलं तर सगळ्यात अगोदर सौदी अरेबिया प्रभावित होईल, कारण या देशाच्या गोड्या पाण्याच्या गरजेपैकी जवळपास 80% पाणी ते समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून मिळवतात। कुवेत, कतार, बहारीन हे देखील गोड्या पाण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात। यासोबतच ओमान, इराक असे सगळे देश जे भौगोलिक दृष्टीने इराणच्या जवळपास आहेत आणि समुद्री सीमा शेअर करतात ते देश देखील यामुळे प्रभावित होतील, असं राफेल ग्रोसी यांनी म्हटलंय।